नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्राम लोकसभेचा मध्ये प्रेक्षक हो, आपलं स्वागत. आज आपण यवतमाळला आहोत. विदर्भामधला प्रमुख लोकसभेचा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. पांढरं सोनं पिकवणारा कास्तकार या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावरती आहे. दुर्दैवानं शेतकरी आत्महत्यांचा मतदारसंघ अशी ओळख यवतमाळची देशभरामध्ये झाली, हे अत्यंत खेदजनक वाटतं. या मतदारसंघामध्ये लोकसभेला अनेक समस्या आहेत सर्वसामान्य मतदारांच्या. या संपूर्ण विदर्भाच्या परिसरात फिरताना सर्वच मतदारसंघात जाणवणारी समस्या इथंही आहे. ती म्हणजे उत्तम शिक्षण घेतलेल्या मुलांना इथं रोजगार मिळत नाही. त्यामुळं खेड्यापाड्यात सुद्धा आणि शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तरुण पिढीला रोजगाराला बाहेर जावं लागतंय. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. रस्ते, रेल्वे, पाण्याच्या योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचार हे या लोकसभा निवडणुकीमध्ये गाजणारे मुद्दे आहेत. विकासाची अनेक कामं होतील याची प्रतीक्षा यवतमाळ लोकसभा मतदारसंघामधल्या मतदारांना आहे. काँग्रेस, शिवसेना या अशा सत्ता उपभोगलेल्या दोन्ही काळातल्या नेत्यांकडे अपेक्षेनं पाहत यवतमाळकरांनी मतदान केलं. त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का? आत्ता नेमकी काय कामं झाली आहेत? यवतमाळकरांना काय हवंय? या मतदारसंघात काय नेमका राजकीय रणसंग्राम रंगतोय आपण आज पाहणार आहोत. आपल्याबरोबर यवतमाळ लोकसभा मतदारसंघामधले विविध राजकीय पक्षांचे सन्माननीय कार्यकर्ते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी सामाजिक कार्यकर्ते असलेली मंडळी, राजकीय सामाजिक क्षेत्रातले लोक, सर्वसामान्य मतदार उपस्थित आहेत. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. आपण सुरुवातीला त्यांची ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर अनिल गायकवाड आहेत, ते सरचिटणीस आहेत यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे. अनिलजी, स्वागत आपलं. आपल्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र डांगे आहेत, ते जिल्हाध्यक्ष आहेत. ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडणार आहेत. आपल्याबरोबर राजा गणवीर आहेत. राजा गणवीर वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी प्रवक्ते म्हणून भूमिका या ठिकाणी ते मांडणार आहेत. ज्या पक्षाच्या खासदार इथे आहेत भावना गवळी, त्या पक्षाचे खासदार राजेंद्र गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, खासदारांची भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत. आपलंही स्वागत. सर्वप्रथम राजेंद्र गायकवाड, मी आपल्याकडे येतो. आपल्या खासदार या मतदारसंघातनं सातत्यानं यवतमाळकर निवडून देत आहेत. काय नेमकी कामं झाली आहेत आणि काय कामांच्या जोरावर आपण पुन्हा भावना गवळींच्या करता मतं लोकांकडे मागणार आहात? लाखो यवतमाळकर घरी बसून आपल्याला ऐकतायत. आता काय सांगाल लोकांना? सर्वप्रथम मी हे सांगेल, माननीय खासदार भावनाताई गवळी यांची नाळ जनतेशी जोडलेली आहे आणि या मतदारसंघामध्ये गेल्या 40-45 वर्षापासून प्रलंबित असलेला एक मोठा प्रश्न म्हणजे रेल्वेचा प्रश्न. ही रेल्वे यावी ही सर्व यवतमाळकर जिल्ह्यातील जनतेची इच्छा आणि ती खरोखर माननीय खासदार भावनाताई गवळी यांनी ही पूर्ण करून दाखवली नाही तर ती बघा आता आपल्या कळंबपर्यंत त्याचं मातीकाम पूर्ण झालेलं आहे. एप्रिलमध्ये आता त्या रेल्वेचे रूळ पडतील. एवढंच नाही तर जी शकुंतला मूर्तिजापूर रेल्वे आहे, जी नॅरोगेज रेल्वे म्हणून आपण ओळखल्या जाते शकुंतला, त्या रेल्वेला ब्रॉडगेज करण्यासाठी 2100 कोटी रुपये मंजूर करून माननीय खासदार भावनाताई गवळींनी आणले. ही सर्वात मोठी उपलब्धी माननीय खासदार भावनाताई गवळी यांनी हे करून आणलेली आहे. याचबरोबर या गेल्या 5 वर्षात आपण पाहत आहात, नव्हे तर या यवतमाळ जिल्ह्यामध्ये तिसरी टर्म आता ही ह्या वेळेला होईल. समजा उभ्या आहेत तिसऱ्या टर्मला ताई. याच्यापूर्वी वाशिममध्ये उभ्या होत्या 2 टर्म. ह्या वेळेला आपण पाहिलं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये सतत जनतेसोबत ताई राहिलेल्या आहेत. जनतेच्या प्रश्नासोबत सतत अग्रेसर राहून आंदोलनाचा मार्ग असो, लोकांच्या समस्येशी सतत भिडण्याचं, प्रशासनाशी सतत भिडण्याचं काम सतत ताईंनी केलेलं आहे. रोजगाराच्या संदर्भात आपण बोलत होता. रोजगाराच्या संदर्भात नुकताच ताईंनी एक मेळावा घेतला. रोजगार मेळावा, विविध कंपन्यांना इथे पाचारण केलं. थेट नोकर भरतीची संधी इथल्या बेरोजगार तरुणांना उपलब्ध करून दिली. मला हे सांगावंसं वाटतं आणि आनंदाने सांगावंसं वाटतं की त्या रोजगार मेळाव्यामध्ये 1343 लोकांना सरळ थेट त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली, त्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळाली. म्हणजे अशा प्रकारचं काम माननीय खासदार भावनाताई गवळीचं चालू आहे. ठीक, आपण काँग्रेसकडे जाऊयात. अनिलजी, खासदारांच्या प्रतिनिधींच्या दाव्यावरती समाधानी आहात का आणि तुम्ही कशाच्या जोरावर मतं मागायला लोकांकडे जाणार आहात? अजिबात समाधानी नाही. आमचे ज्येष्ठ बंधूंनी सांगितलं रेल्वे त्यांनी आणलीच नाही. 2008 मध्ये काँग्रेसचं शासन होतं. मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते. लालू प्रसादजी या ठिकाणी रेल्वे मंत्री होते. विजय बाबू दौडांना पूर्ण क्रेडिट दिलं पाहिजे की त्यांनी या ठिकाणी रेल्वेसाठी प्रयत्न केला आणि रेल्वे आणली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी त्यावेळी राज्याचा 260 कोटी रुपयाचा हिस्सा या ठिकाणी दिला. आमच्या बंधूंनी या ठिकाणी सांगितलं
ते म्हणतात बेरोजगार मेळावा घेतला. अहो त्याच दिवशी सिद्ध झालं की बेरोजगारी किती या 5 वर्षात या ठिकाणी वाढलेली आहे. ते यांनी सांगितलं जनतेला पाणी पाजू, बेमळाचं पाणी अमृतचं पाणी यवतमाळकरांना मागच्या वर्षी मिळालं नाही. अख्ख्या राज्यात जेवढा नाही तेवढा दुष्काळ मागच्या वर्षी या ठिकाणी पडला. त्यांनी सांगितलं पाणी देऊ, याही वर्षी पाणी त्या ठिकाणी मिळणार नाही. तुम्ही रस्त्याने जा पहा, सर्वत्र धूळ आहे, गड्डे आहे, गड्डे म यवतमाळ अशी ही ओळख या राज्यात यवतमाळची झालेली आहे. या जिल्ह्याला सगळ्यात जास्त कलंक लागला तो शेतकरी आत्महत्येचा. या 5 वर्षामध्ये 16,000 शेतकरी आत्महत्या ठिकाणी झाल्या. आपल्याला मी सांगतो, आकडा सांगतो, दाम दुप्पट झालेला आकडा आहे, अधिकृत आलेला आकडा आहे. आपल्याला सांगतो, शासकीय मेडिकल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी औषध नाही आहे, लोकांना बाहेरून औषधं घ्यावे लागतात. ही अत्यंत दुर्दैवी बाब या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अजून तुरीची खरेदी झाली नाही. मागच्या वर्षी तुरीचे चुकारे दिलेले आणि सांगा चुकारे दिले म्हणून शेतकऱ्यांचे एकाही शेतकऱ्याच्या तुरीचा चुकारा या ठिकाणी मिळाला नाही. शेतकऱ्यांची तूर अजून घेतली नाही, चना घेतला नाही. आणि आता काय सांगतात, आमच्याकडे बारदाणे नाही. आजच्या पेपरची न्यूज आहे की या जिल्ह्यात शेतकऱ्यांचा माल विकत घेण्यासाठी बारदाणे यांच्याकडे नाही आहे. आपण बोललो पाहिजे. भारतीय जनता पक्षाकडे आपण जाऊयात. भाजप शिवसेनेची या ठिकाणी साहेब युती आहे. इतके दिवस भांडण आपलं सुरू होतं, मात्र आता भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी शिवसेनेचा खासदार निवडून द्यायचा आहे. काय नेमकं आपल्या मतदारांना आवाहन कराल आपण, आणि कशाच्या जोरावरती युतीचा खासदार निवडून द्यायचा आहे? आमची भूमिका सतत युतीच्या बाजूची राहिलेली आहे. हे अबाधित युती आहे. गेल्या 25 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये युती भाजप सेनेची आहे. काही मधल्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की वैयक्तिक काही संघर्ष होता, परंतु आम्ही विकासाच्या कामामध्ये कुठेही या महाराष्ट्रामध्ये आमचं जे दोघांचं हे आहे ते कुठे आड येऊ दिले नाही. आणि म्हणून आम्ही सतत या महाराष्ट्राचा विकास केला. यांनी सांगितलं आहे की रेल्वे आम्ही आणली, चुकीचं आहे. रेल्वेचा फक्त त्यांनी शुभारंभ केला, एक घोटाळा लावला तिथे. आणि गेले अनेक वर्ष बेरोजगारीच्या बाबतीत बोलताना रेल्वे मंत्री आपले पाठीमागून म्हणतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 55 वर्ष काँग्रेसचा खासदार होता. गेले 55 वर्ष खासदार होता. अनेक वर्ष आमदार आणि अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता. कुठेही यवतमाळ जिल्ह्यामध्ये रोजगार हे निर्माण करू शकलेले नाही. कुठेही यांच्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि हे सांगतायत की शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम युतीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये केलं. देशामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने देशामध्ये विचारतायत रेल्वे मंत्री आपले, तिथली एक गाडी शकुंतला बंद झाली, ती सुरू कशी होईल आणि का बंद झाली? शकुंतला आम्हाला ब्रॉडगेज करायची आहे. शकुंतला आम्हाला ब्रॉडगेज करायची आहे. त्याच्यासाठी आम्ही सर्वे केला आणि आम्ही वर्धा नांदेड रेल्वेचं काम पूर्ण 98% जमिनीचं अधिग्रहण केलं. त्याच्यामुळे आता आम्ही त्या दिशेने काम करतो आहे, विकासाच्या दिशेने. जर यांना विकास करायचा होता तर एवढे वर्ष 61 वर्ष राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सरकार होती. खरं म्हणजे हे विकासाचे मुद्दे या ठिकाणी यायलाच पाहिजे नव्हते. आम्ही तर 5 वर्ष झालं राज्यामध्ये देशामध्ये तुम्हाला जिकडे तिकडे खरं म्हणजे विकासच दिसत आहे, विकास दिसत आहे. हे सगळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पाप या देशाला, या जनतेला या ठिकाणी भोगावं लागत आहे खऱ्या अर्थाने. ठीक, राजा गणवीर, मी आपल्याकडे येतो. सत्ता भोगलेली सगळी मंडळी आहेत, यांच्या दाव्यावरती तुम्ही समाधानी आहात का? आणि का वंचित बहुजन आघाडीला निवडून द्यायचं? लाखो लोकांपर्यंत तुम्हाला आता थेट पोहोचता येत आहे. काय सांगा लोकांना का आपल्याला निवडून द्यायचं? तसं पाहिलं तर हा जिल्हा जो आहे हा पूर्ण यवतमाळ जिल्हा समस्याग्रस्त आहे. आणि गेल्या 10 वर्षापासून इथल्या ज्या खासदार आहेत आमच्या भावनाताई गवळी, ह्या 4.5 वर्ष गायब राहतात. 4.5 वर्ष गायब राहिल्यानंतर त्या निवडणुकीला 6 महिने जेव्हा राहतात तेव्हा त्या येतात आणि एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन रेल्वेचं काहीतरी सांगतात की आता रेल्वे येणार आहे. परंतु हे आम्ही मागच्या 5 वर्ष आधी हेच बघितलं आणि आता हेच बघित आहोत. इथे हॅलो मला बोलू द्या. इथे पाण्याची एवढी मोठी समस्या आहे.
इथल्या सर्व लोकांनी साहेब, माझी एक विनंती आपल्या इथल्या सगळ्यांना. लोकांनी पाण्याचा माझी हाहाकार एक पाहिलेला विनंती आपल्या आहे सगळ्यांना, आपण शांतपणे आणि मुद्दे आपण ऐकून घ्या. इथल्या आपण सेनापतीची शांतपणे मुद्दे देण्याचं ऐकून घ्या. कुठलंच कारण नाही आहे. गणवीरजी आपण बोला. गणवीरजी तुमचा मुद्दा पूर्ण करा. लाखो लोक तुम्हाला टीव्हीवर ऐकतात. इथल्या प्रेक्षकांकडे इथल्या ओल्या या लक्ष युतीच्या द्या. उमेदवार निवडून देण्याचं कुठलंच कारण नाही आहे. 10 वर्षामध्ये कुठलाच विकास झालेला नाही आहे. आता तुम्ही जर पाहिलं आरटीआयच्या एका कार्यकर्त्याने पाहिलं त्यांचा पूर्ण निधी सुद्धा त्यांनी खर्च केलेला नाही आहे. तेवढा निधी खर्च केलेला नाही. 2 कोटी लोकांना हे रोजगार देणार होते. कुठे गेला ते 2 कोटीचा रोजगार? कुठे गेला ते 2 कोटी? इथे रोजगार मेळावे घेतल्याने बेरोजगारी होत नाही, संपत नाही, मिटत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक. आपण आता जनतेकडे जाऊयात. इथे काही सन्माननीय माजी सैनिक अधिकारी उपस्थित आहेत. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण करूयात. अगदी थेट थोडक्यात काय नेमका आपला प्रश्न आहे? माझा प्रश्न हा आहे की जे खासदारांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रश्न आहे की गेल्या 2 टर्मपासून त्या इथे खासदार आहेत, तर त्यांनी असा एखादा कोणता कार्यक्रम या ठिकाणी घेतला की जेणेकरून या ठिकाणी एखादी कंपनी आली, उद्योग आणला का? उद्योग आणला तसे हां, आणि इथे एखादा तरी प्रकल्प असा आणला. ठीक आहे, आपला प्रश्न साहेब लक्षात आला. एक प्रश्न आपण प्रत्येकाने घेऊयात. उद्योग आपण आणला का असा प्रश्न त्यांनी विचारलाय. महत्वाचा मुद्दा म्हणजे कसा आहे की लोकसभा इलेक्शन होत राहील, जात राहील, येत राहील, खासदार निवडून येतील जातील, परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलेलं नाही आहे. आत्ताच सांगितलं 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मोदी साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न 1.5 पट करणार आहे. 1.5 पट झालं नाही, अर्ध झालं. 2014 मध्ये उत्पन्नाचं काय झालं आपण विचार. आता मी सांगतो. 2014 पर्यंत मनमोहन सिंग सरकारनं 3,96,000 कोटीचं शेतमालाची निर्यात केली होती परदेशामध्ये. आता मोदी साहेबांनी 1,96,000 कोटीची निर्यात केली आहे. म्हणजे 2 लाख कोटीचा माल शेतकऱ्याला पडून राहिलाय. त्याच्यामुळे भाव पडले आणि शेतकरी हवालदिल झालाय, म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या वाढलेल्या आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. मुद्दे थोडक्यात असोत. आपल्या लक्षात आलं की मालाची निर्यात नाही सरकारकडनं, म्हणून माल पडू नये. दुष्काळी परिस्थिती इथे जाहीर झालेली असताना विदर्भ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने 3दा निकाल दिला की इथल्या 11,865 गावांना त्यांना दुष्काळी मदत देण्यात यावी म्हणून. आता 2015-16 दिलेला रिझल्ट आता 19 वर्ष गावं दुष्काळी जाहीर केलेली आहे, पण हे लोक त्यांना अजूनही दुष्काळी मदत देत नाहीयेत. आणि मागच्या वर्षी विकलेली जी तूर डाळ आहे त्याचे सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी पैसे त्याचे आले नाही. खरं तर जे 24 तास ने अनेक वेळा याच्या बाबतीमध्ये जाब विचारला होता. काय झाला आपण विचारू पुन्हा. मला इथं विचारायचं आहे, जे स्वतःला चौकीदार म्हणणारे चोरांची टोळी आणि यांचे सहयोगी, मी नाही त्यातली आणि कळीला वाचली, हे यांचे सहयोगी, यांना या विचारायचं आहे की यांचे पालकमंत्री इथं आहे आणि यांची खासदार इथं आहेत 2 वेळा. तर मला यांना हे विचारायचं की यांनी या 5 वर्षात 5 असे काम दाखवावे की मी अल्पसंख्याकडून येतो, अल्पसंख्याकांसाठी केलेले यांनी 5 काम अल्पसंख्याकांसाठी काय केलं. ठीक, थोडक्यात सर माझा प्रश्न हा आहे, बीजेपी आणि शिवसेना दोघांना पण गेल्या 10 वर्षापासून सत्ता यांची आहे, परंतु 2011 मध्ये शरद पवार कृषी मंत्री होते, त्यांनी कापसाला 7,000 भाव दिला होता, तुरीला 10,000 भाव दिला होता. तर गठबंधनची सरकार होती. हे स्वतःची स्वतंत्र बीजेपी सरकार आहे, हे काऊन नाही भाव देतं? माझं एव्हिडन्स सोबत पाहिजे असेल तर. शेतमालाच्या भावाचं काय झालं साहेब? मी येतो आपल्याकडे. काही महिला भगिनींना प्रश्न विचारायचे आहेत. ताई, मला इथं या ठिकाणी हे सांगायचं आहे, जे हे लोक म्हणत आहे की चौकीदारच चोर आहे, जर चौकीदार नसतात एवढे चोर पकडले कुठे गेले असते? आज जे चोर पकडले गेले ते चौकीदार होता म्हणूनच चोर पकडले गेले. आज हे चोर विचारणार का मला प्रश्न? काय विकास केला म्हणून? ताई, आपण मुद्दे मांडण्यापेक्षा आपण प्रश्न उपस्थित करूया. सर, चौकीदार आणि याच्यात आम्ही काही पडत नाही. माझी एक समस्या आहे यवतमाळ आमच्या शहराची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरचा प्रश्न 35 वर्षापासून प्रलंबित आहेत. हे इथले सर्व पक्षाचे नेते समोर हजर आहेत. त्या प्रश्नावर काय झालं? आता निवडणुका आल्या की सर्व नेते आमच्या त्या आंबेडकर नगरमध्ये वोटिंग मागायला येतात. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आमच्या इथे आज नळ आले, आज आम्हाला पाणी भेटलं नाही, फक्त उन्हाळा चालू झालेला आहे. समोर त्या पाण्याचा काय होणार? यांनी उत्तर द्यावं. पाणी टंचाईची मोठी समस्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या संपूर्ण परिसरामध्ये मला एक फक्त प्रकर्षानं जाणवतंय. आता मी अनेकांच्या जवळ जातोय. खरं तर हा विषय नाही, पण मला मांडल्याशिवाय राहत नाहीये की 70% लोकांच्या जवळ गेल्यानंतर खर्याचा फवारा अंगावरती उडतो. इथं
इथं तंबाखूचं प्रमाण पूर्ण विदर्भामध्ये, आणि हे अत्यंत वाईट आहे. इथल्या राजकारण्यांनी तरुण पिढीला याचं प्रबोधन केलं पाहिजे. तंबाखूचा प्रसार इथला धोकादायक आहे. बाजूला दारूबंदी आहे, दारूबंदीचा फज्जा उडालेला आहे, त्यापेक्षा इथे खर्राबंदी, तंबाखूबंदी होणं गरजेचं, फार गरजेचं आहे. जसं यांनी सांगितलं 4.5 वर्ष खासदार भावनाताई गवळी तर दिसत नाही. मी यांना विचारतो, यापैकी किती लोक खासदार भावनाताई गवळी त्यांच्याकडे जाऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट रोजगार. माननीय खासदार भावनाताई गवळी ज्यावेळेस इथं निवडून आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी इंडस्ट्रीसाठी मागणी केली होती किंवा त्यांच्या संसदेमध्ये बोलल्या होत्या, पण तिथल्या लोकांचा मोठा प्रॉब्लेम होता की रेल्वे आणि हायवे नसल्यामुळे आम्ही इथं काहीच करू शकत नाही. तर माननीय खासदार भावनाताई गवळींनी सर्वप्रथम रेल्वे आणण्याचं काम आणि हायवे यवतमाळला जोडण्याचं काम केलं, आणि यानंतर त्या रोजगारासाठी त्याचं उत्तर द्यायला नेते आहेत ना. रोजगार काय केलं याचं उत्तर द्यायला जिल्हा प्रमुख ते सांगतील ना. आणि आपण समस्या असल्या तर काही मांडा, माझी विनंती आहे आपल्याला. ठीक. आणखी इतर सगळ्या मंडळींकडे मी पुढच्या भागामध्ये येणार आहे. या सर्व प्रश्नांचं, या समस्यांचं आपण उत्तर घेऊ. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांकडे आपण जाऊयात. साहेब, अनेक प्रश्न इथे उपस्थित झाले. आपण अल्पसंख्याकांच्या करता काय केलं, रोजगाराकरता काय केलं, रेल्वेचं आपण सांगितलं, रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, शहरामधल्या पाण्याची समस्या आहे, ग्रामीण भागातल्या पाण्याची समस्या आहे, काय केलं आपण? बघा, केंद्रामध्ये हे 5 वर्ष सरकार आहे सध्या. माननीय खासदार भावनाताई ह्या खासदार जरी असल्या विरोधी पक्षाचं सरकार केंद्रामध्ये होतं, आणि मोठी समस्या बेरोजगाराची ही दूर कशी होईल, इथे उद्योगधंदे येतील कसे? आज रेमंड समूह इथे आहे, तोट्यात चालला आहे. त्याला विस्तार करायचा होता, त्यांनी अमरावतीला आणून विस्तार केला. का केला? तिथे रेल्वे आहे म्हणून. आज लक्षात घ्या, इथे रेल्वे आल्या, आज महत्त्वाची मागणी होती रेल्वे आल्यामुळे इथे टेक्सटाईल पार्क होईल, इथे उद्योगधंदे येतील. कारण उद्योगपतींची मागणी आहे की विमानतळ आणि रेल्वे इथे असली पाहिजे. आज चौपदरी सर्व यवतमाळ जिल्ह्यामधले सर्व रोड हे सर्व बाजूने येणारे चौपदरी होत आहे, सिमेंट रोड कायमस्वरूपी होत आहे. ही एक मोठी उपलब्धी आहे. याच्या समोर, कारण आतापर्यंत आपण पाहिलं आहे, उद्योगधंदे जर म्हणत असाल तर काँग्रेसच्या काळात जर उद्योगधंदे आलेले असतील तर सूतगिरण्या आणल्या तर कोणी खाल्ल्या, साखर कारखाने आणले तर कोणी विकले? त्या लोकांना साखर कारखाने आणलेले टिकवता आले नाही, त्यांना सूतगिरण्या चालवता आल्या नाही. हे उद्योगधंदे आणण्याच्या गोष्टी करतात. उद्योगधंदे म्हणजे काय विटाचे कारखाने उघडायचे नाही. लक्षात ठेवा, उद्योगधंदे आणण्यासाठी उद्योगपतींना साखर घालावं लागतं. ते त्यांचा पहिला प्रश्न इथे रेल्वे आहे का, कनेक्टिव्हिटी काय आहे इथे? तर इथे आज हे झालेलं आहे. माननीय खासदार भावनाताई गवळींना धन्यवाद द्यावा लागेल. येत्या काळामध्ये लक्षात ठेवा, या यवतमाळ शहराला मोठ्या प्रमाणावर उद्योग येण्याची संधी, मोठ्या प्रमाणावर टेक्सटाईल पार्क होण्याची संधी माननीय खासदार भावनाताई गवळी यांनी उपलब्ध करून दिली. ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि राहिली गोष्ट शेती आणि पिण्याच्या पाण्याचं काय? ऐकून घ्या, शेतीचा आज लक्षात ठेवा, ओरड केलेलं होत नसतं. प्रश्न काय या 5 वर्षात निर्माण झालेला नाही. लक्षात घ्या, शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव द्यायचा जर म्हटलं तर ते काम प्रामाणिकपणे केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं देवेंद्र सरकार करत आहे. साहेब, 5 वर्षात अल्पसंख्याकांकरता काय केलं? अल्पसंख्याकांकरता 5 वर्षात काय केलं? अल्पसंख्याकांकरिता लक्षात ठेवा, अल्पसंख्याकांकरिता ज्या योजना मान्य नरेंद्र मोदीभाईंनी ज्या राबवल्या ते त्या मागच्या 60 वर्षात काँग्रेसनी नाही राबवल्या. एवढ्या योजना राबवलेल्या आहेत. आपण पहा, थेट मदत मिळत आहे. थेट मदत देण्याचं धोरण या केंद्र सरकारचं राहिलेलं आहे. आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न जर म्हणसाल आपण, कसं आहे, आज विकास योजना काय राबवल्या ते विचारलं जात आहे पाठीमागे. मी देऊ शकतो त्यांना 1-2 योजना नाही साहेब, 1-2 योजना नाही, मी किती योजना देऊ शकतो यावं त्यांनी, मी देऊ शकतो. नाही ते ओरड केल्याने होत नाही, आपल्याला ओरड केल्याने होत नाही. आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न जर आपण म्हणत असाल, लक्षात ठेवा, केंद्रातलाच निधी हा अमृत योजनेचा निधी आला. आता योगायोगाने काही ठिकाणी मागच्या वेळेला पाण्याचा प्रश्न होता. शिवसेनेने पुढाकार घेतला आणि इथे स्वतःच्या खर्चाने टँकर लावलेल्या रणसंग्राममध्ये यवतमाळकर जे प्रश्न उपस्थित करतायत त्या काही प्रश्नांना उत्तर मिळत आहेत, काही प्रश्नांना सोयीस्कर बगल दिली जाते, पण इथं प्रश्न उपस्थित होत आहेत आणि यवतमाळच्या जनतेपर्यंत ते पोहोचतायत. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर विरोधी पक्षांना हे पटतं का आणि यवतमाळकरांना या दिलेल्या उत्तरांचं समाधान होतंय का आणि आणखी काय प्रश्न आपण जाणून घेऊ. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत. रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण यवतमाळमध्ये आहोत. यवतमाळमधली जनता हिरिरीनं आपले प्रश्न मांडते, राजकीय नेते देखील त्याला उत्तर देत आहेत. आपण पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेकडे जाऊयात, पण सुरुवात आपण करू. माजी सैनिक आपल्या सगळ्या सोबत आहे इथे. साहेब, माजी सैनिक म्हणून काय आपल्या अपेक्षा आहेत
आणि या निवडणुकीत काय आश्वासनं ही जी मंडळी देणार आहेत त्यातलं एक आश्वासन तुमचं असं काय आहे की हे तुम्हाला हवं आहे? मैं आप सभी को बताना चाहता हूं क्यों कि आज सैनिक जो है जैसा वंचित है, ऐसा जैसे शेतकरी वंचित है वैसा सैनिक भी वंचित है। सैनिक के बारे में जो भी नेता कुछ भी बोलता है वो बोलना नहीं चाहिए। सैनिक नॉन पॉलिटिकल बेसिस ऊपर काम करता है। देशभक्ति का पुनर्जागरण पहली बात होना चाहिए, देशभक्ति का पुनर्जागरण ये बहुत ही जरूरी है। दूसरा, जो भी इस सिविलियन के अंदर और जो भी मंत्री और जो भी अधिकारी है उसमें जो भी कुरीतियां हैं, जिसका जो है कि भ्रष्टाचार जड़ बूट से निकालने के लिए उसके अंदर चाहे नगर परिषद हो, चाहे भ्रष्टाचार थांबला पाहिजे, उसमें जो है सैनिक के लिए 2% नहीं 5% MLA होना चाहिए और MP भी होना चाहिए 5%। अगर 5% अगर हो गया ये भ्रष्टाचार खत्म हो जाएगा, इसके लिए कोई दो राय नहीं है। मला या ठिकाणी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहे त्यांना विचारायचं आहे, एवढ्या वर्ष आपली सत्ता होती, इथे जे पाण्याचा प्रश्न होता मागच्या वेळेस म्हणजे 2005 मध्ये भाजपचे खासदार आणि आमदार होते, त्यावेळेस चापजोळ टप्पा 2 आला होता आणि यावेळेस सगळ्यात मोठी योजना अटल मिशन फॉर रिझोल्युशन अमृत योजना ही केंद्र सरकारने मोदी सरकारने या ठिकाणी आणली आहे। आणि आपला प्रश्न साहेब थोडक्यात पडतो, यांनी इतक्या वर्ष राज्य भोगलं, यांनी काऊन आणली नाही? ठीक, हा प्रश्न आहे माझा। भ्रष्टाचार झाला का? अगदी थेट थोडक्यात माझा प्रश्न आहे काँग्रेसवाल्यांना, आता तर आमची सत्ता आहे 5 वर्ष झाले, म्हणजे तुम्ही भाजपचे कार्यकर्ते? हा, सत्ता आहे आणि यांनी 5 वर्षामध्ये आज तुळजापूर बोरी जो रोड झाला यांनी काय केला नाही, आताच काय झाला, आणि आता राळेगाव ते कळंब हा एक रोड झाला, यांचे तिचे शिक्षण मंत्री होते फुरके साहेब होते, त्यांनी काय नाही केला। आणखी काही प्रश्न असतील तर आपण घेऊयात आणि त्यानंतर आपण प्रवक्त्यांकडे जाऊयात। अगदी थोडक्यात सर। मला आता काही यांच्या त्या राजकारणाच्या भानगडीत पडायचं नाही, पण 5 वर्षापूर्वी जे सर्वांग सुंदर यवतमाळ होतं, खड्डेमुक्त होतं, ते ह्या 5 वर्षातच कसं काय खड्डेमुक्त झालं गड्या? सगळ्या यवतमाळमध्ये सगळीकडे धूळ आहे, सगळं हे आहे आणि सगळेच्या सगळे रस्ते खड्डेयुक्त झालेले आहेत। बस एवढंच माझं एक म्हणणं होतं, एक सामान्य यवतमाळकर म्हणून। ताई, आपण बोलल्यानंतर इतरांच्या बोलण्यात असं व्यत्यय आणणं हे काही बरोबर नाही। माझी विनंती, आपण शांतपणे प्रत्येकाला त्याचे मुद्दे मांडू द्यावे लोकशाही मार्गाने। अगदी थोडक्यात सर, मला चौकीदाराला हा प्रश्न विचारायचा आहे की सुशील मोदी, नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी तसेच विजय मल्ल्या एवढे हे चोर पळून गेले, त्यात मुख्यत्वे करून मोदी आहेत, तर मग हा चोर हा चौकीदार कोणाला पकडत आहे? अगदी थोडक्यात दादा, मला हे शिवसेना आणि भाजपला विचारायचं आहे। ते म्हणतात खूप विकास झालं म्हणून। या 5 वर्षाच्या कालखंडात सरकारी दवाखान्यात एक साधी अँब्युलन्स नाही देऊ शकत तुम्ही, आणि काय गरिबाचं काम करणार? त्यांनी विकासाचे दावे केले, त्यानंतर सर्वांनी आणखी काही प्रश्न इथं उपस्थित केले। काय काँग्रेसला सांगायचंय? जाता जाता पुन्हा तुम्हाला का निवडून द्यायचं आणि आक्षेपांना, तुमच्यावरच्या आक्षेपांना काय उत्तर द्यायचे? शिवसेना भाजपचं सरकार म्हणजे तुझं माझं जमीन आणि तुझ्याशिवाय कजमेन असं आहे। 5 वर्ष सत्तेत राहिले, एकमेकावर टीका टिप्पणी केली। या जिल्ह्यामध्ये युवक सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही, रोज चेन लिफ्टिंग होत आहेत, विद्यार्थी सुरक्षित नाही, अपहरण झालं काल एका विद्यार्थ्यांचं। अहो, एवढं जाऊ द्या, तुमचे झी 24 तासचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी सुरक्षित नाही, त्यांना वणीमध्ये कोंबून मारहाण करण्यात आली। तुमचे कॅमेरामॅन या ठिकाणी सुरक्षित नाही, नितीन राऊत त्यांना या ठिकाणी मारहाण करण्यात आली। काय चालू आहे? अहो, नोटबंदीमध्ये काळा पैसा आम्ही आणतोय सांगितलं, काळा पैसा आणणं दूर झालं। या उलट या ठिकाणावरून त्यांचा नीरव मोदी, विजय मल्ल्या यांनी पांढरा पैसा चोरून घेऊन गेले। शेतकऱ्यांची अवस्था राज्यात जेवढी नाही तेवढी दयनीय या जिल्ह्यात आहे। आत्ता या ठिकाणी तुम्ही APMC मध्ये जाऊन पहा, त्या ठिकाणी तुम्हाला एखादा गरीब शेतकरी बसलेला दिसेल, तुरीचे 2 पोते घेऊन बसलेला दिसेल, त्याच्या डोळ्यात तुम्हाला पाणी दिसेल, त्याची तूर घेतल्या जात नाही, त्याचे चुकारे दिले जात नाही। काय चालू आहे या देशात हे आपण पाहिलं पाहिजे। खरं तर जो उल्लेख होण्याची मी वाट पाहत होतो तो उल्लेख इथं झालाय। या ठिकाणी अनेक पोलीस स्टेशन्स असे आहेत ज्यात चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः जो प्रकार आमच्या प्रतिनिधीच्या बाबतीत घडला, वणी लिलाव केला जातो त्या पोलीस स्टेशनच्या प्रमुख पदाचा, त्या ठिकाणी ठाणी आहेत आणि त्यामुळं मोठा भ्रष्टाचार तिथं होतो।
पोलीस प्रशासनानं त्या कर्मचाऱ्यांवरती या घटनेचा कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच पोलीस ठाण्यात त्यांना रुजू केलंय. मी याचा निषेध करतो आणि पोलीस अधीक्षकांना विनंती करतो आपण कारवाई करा, अन्यथा जनतेचा गृह खात्यावरचा विश्वास उठेल. आपण भाजपकडे जाऊयात. ज्या पद्धतीनं डांगे साहेब हे सगळे आरोप झाले, यातले बरेचसे आरोप आपल्या थेट केंद्रावरती रोख होता, त्याचा पंतप्रधानांकडे रोख होता, त्याचं काय आपण उत्तर द्याल? आणि सर्वसामान्य जनता इथं खरंच सुरक्षित आहे का? तुमच्या पोलिसांना असे हल्ले करायचा अधिकार दिला कोणी, याचा जाब तुम्ही का विचारला नाही? कसं आहे की या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा खरं म्हणजे यवतमाळकर जनतेने काँग्रेस मुक्त केलेला आहे. इथे काँग्रेसचा आमदार नाही, काँग्रेसचा खासदार नाही. आणि यांनी जर येथे विकास केला असता, काँग्रेसचा कोण आमदार आहे? काय बरोबर नाही. काँग्रेस MLC मधला आमदार आहे, MLCतला आमदार आहे, लोकांमधून आलेला आमदार नाही आहे कोणी. नगर परिषद भाजपच्या आहे, नगर परिषद भाजपच्या आहे, जिल्हा परिषद भाजप सेनेची आहे. यांनी जर विकास केला ही काय पद्धत आहे का सर? दादा तुमच्या काँग्रेसच्या माणसाला बोलवा इथं, त्यांना इथं उभं करण्यात शांत केला असता. बरोबर नाही या जिल्ह्यामध्ये असं काय ही पद्धत आहे? प्रतिनिधी खऱ्या अर्थानं निवडून दिले असते, पण तशी स्थिती नाही आहे. आता मेडिकलच्या बाबतीत बोलले, मेडिकलच्या बाबतीमध्ये MRI मशीन 13 कोटीची आम्ही या ठिकाणी लावली. यांना डायलिसिस नाही लावता आलं, यांना डायलिसिस नाही लावता आलं. या ठिकाणी आम्ही डायलिसिस या ठिकाणी मागणं आवाज आली नाही, मशीन 280 खाटा मशीन आली नाही सुरू केला, मंजूर केली आहे ते येईल मशीन, पण 13 कोटीची मशीन बघा दवाखान्यामध्ये मागणं म्हणतात 800 रुपये डायलिसिसचे घेतात, मशीन सुरू नाही, आरोपलांट सुरू नाही, त्याचं काय उत्तर आहे? 13 कोटीची मशीन या ठिकाणी आम्ही आणलेली आहे. आणि मी येतो तुमच्या यांनी आता यांचं कसं झालेलं आहे की आता यांची अस्तित्वाची लढाई आहे. यांच्याजवळ काहीच नाही राहिलं शिल्लक. महाराष्ट्रामध्ये नाही, खासदार 44 देशामध्ये, राज्यामध्ये सरकार नाही, आणि देशामध्ये 1970 पासून 44-46 मोठे घोटाळे, निर्यात कमी झाली, घोटाळेबाज पळून गेले, सर्वसामान्यांना रोजगार नाही झाले. काय पटतात काय हे दावे पटतात का? काँग्रेसकडे आपण हे दावे पटतात हे दावे पटतात का? काळात झालेले सगळे घोटाळे मेडिकलच्या संदर्भामध्ये हे दावे पटतात का? उत्तर द्या मला. शिवसेनेकडे जायचं, नंतर गणवीरजींकडे जायचं. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणलं, निलेश भाऊ पाजेकरांनी या ठिकाणी यवतमाळचा खऱ्यावरती विकास केला, हे सर्वांनी मान्य केलं पाहिजे. त्यानंतर त्यांना बोलायचं आहे, त्यांनी चिठ्ठी घोटाळ्यावर बोललं पाहिजे, त्यांनी गृहनिर्माण घोटाळ्यावर बोललं पाहिजे, नुकताच झालेल्या मोबाईल घोटाळ्यावर यांनी बोललं पाहिजे, त्यांनी राफेल घोटाळ्यावर या ठिकाणी बोललं पाहिजे. ठीक आहे, आपण सर्वसामान्यांचे प्रश्न मांडूयात. गणवीरजी मी येतो सर आपल्याकडे, तुम्हाला मोठं उत्तर द्यायचं. गणवीरजी, हे जे सत्ताधारी हे जे सगळे दावे करतायत आणि सर्वसामान्य पोटतिडकीने प्रश्न मांडतायत, काय चित्र दिसतं तुम्हाला? काय लोकांना सांगायचं? गणवीरजी सर, मी पुन्हा डांगे साहेब, मी पुन्हा आपल्याकडे येईल. इथे जेव्हा रेल्वेचा विषय येतो तर जेव्हा 7 वर्ष झाले त्या गोष्टीला की महाराष्ट्र आणि केंद्राच्या दोन्ही निधी इथे उपलब्ध झाला. 7 वर्षांपासून 5 वर्ष मधात हे केंद्र आणि राज्याचं सरकार होतं, तेव्हा यांनी 5 वर्ष मधात काय केलेले आहे? मधातले 5 वर्ष यांची सत्ता असताना यांना निधी उपलब्ध झाला, यांना केंद्राचा राज्याचा निधी उपलब्ध असताना किती काम दिसते लोकांना हे पाहून घ्यावं. निवड खोट्या आश्वासनं देऊन लोकांना मतदानासाठी बोलवल्याचं हे भुलवत आहेत शिवसेनावाले, BJPवाले लोक. दुसरा प्रश्न, इथला हा व्यापारी असेल, इथला शेतकरी असेल, हा पूर्ण कंटाळलेला आहे. पूर्णपणे शेतकऱ्यांचं इथे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. हे बघा, मी बोलत आहोत, मी कोणाच्या बोलण्यामध्ये मधात बोललेलं नाही आहोत, हे सर्व आपण बघत आहात. जेव्हा मी बोलत आहोत तेव्हा मला बोलू द्या. जर समजा तुम्ही माझ्या मी कोणाच्या मधात बोललो असेल तर मला सांगा तुम्ही. मी प्रश्न तुमच्या गोष्टी सर्वांची उत्तर देतो आहे मी, की मला सांगा की या मधातले 7 वर्ष महत्वाचे. तुम्हाला निधी उपलब्ध असताना काय केलेलं आहे तुम्ही? सरकार तुमचे आहेत, सरकार केंद्रात आणि राज्य सरकार तुमचे असताना काय केलं आहे तुम्ही? ठीक, आपण शिवसेनेकडे जाऊया. प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवू शकता. जे आक्षेप आहेत सर्वसामान्यांचे, त्याला उत्तर काय आपलं? ते म्हणतात आम्ही सगळं केलं, मशीन्स लावल्या, ते म्हणतात नाही हे दावे खोटे, विकास झाला नाही. त्याला काय उत्तर आहे यवतमाळकर? आपल्याला यवतमाळकर जनता शांतपणे ऐकत आहे साहेब.
आणि हे काँग्रेसचे कार्यकर्ते हुल्लडबाजी करतात. यांना देशामध्ये हेच पाहिजे आहे. देशामध्ये 60 वर्षात हेच केलं यांनी. या 5 वर्षामध्ये मोदीजी आले आणि गपगार झाले. यांना राहणार होऊ राहिलं. मी तुम्हाला सांगू राहिलं, लक्षात घ्या साहेब, हे जे म्हणतात तुझे विना करमेना वगैरे चालू आहे ना याचं, अहो यांचं तळ्यात माळ अजून तर सीट डिक्लेअर नाही होऊ शकत यांची सोबत अजून युती नाही होऊन राहिली बरोबर. हे त्यांचं घर त्यांनी पाहावं पहिले आणि मग करावं गोष्टी. आज ह्या सर्व लोकांचं लक्षात ठेवा, विकासाचं जर म्हणसाल तर जनता समाधानी आहे. विकासाचं म्हणसाल तर जनता समाधानी आहे, लक्षात ठेवा. आणि हे जे म्हणत आहे ना की मेडिकलचं होत नाही, मेडिकल, अहो सर्वात जास्त काम मेडिकलचं शिवसेना करते यवतमाळ जिल्ह्यामध्ये. काय या विषयावरती तुमचं म्हणणं आहे की तुमचा दावा काय नेमका? साहेब हे म्हणतात की यांनी खरं काम केलेलं आहे. माझ्यासोबत दवाखान्यात चालाव आणि यांनी काम दाखवून द्या, त्याच्यानंतर बोलू आपण. नाही, नुसता असा पोकळ दावा करण्यात काही पॉईंट नाही. काही नेमकं तुमच्याकडे त्याचा पुरावा आहे का, काही आहे का? असं आपण पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेकडे आपण जाऊयात. बीजेपी आणि शिवसेना सरकारने म्हणजे भारत सरकारने शिक्षणासाठी काय केलं? गोरगरिबांचे जे विद्यार्थी आहे यांचं शिक्षण हिरावून घेतलं, प्रायव्हेटीकरण करून, स्कूलचं प्रायव्हेटीकरण करून शिक्षण हिरावून घेतलं. ज्याच्यासाठी हे सरकार काय करू शकतात समोर? शिक्षणाचं खाजगीकरण का करतंय सरकार, हा काळजीचा मुद्दा आहे. ताई अगदी थोडक्यात. सर 62 वर्षापासून आम्हाला धनगर समाजाला काँग्रेसनी म्हणजे लढवतच होते, आता देऊ मग देऊ, पण आता अवघ्या 1 वर्षात आम्हाला भाजप सरकारने प्रमाणपत्र दिले आहे. काही असो ते काही असो, पण आम्हाला म्हणजे धनगर म्हणून कुठेतरी ओळखत आहे आता. ठीक, मुद्दा लक्षात आला आपला. अगदी थोडक्यात. सर मला हा एकच प्रश्न आहे की आतापर्यंत शेतकरीवर ओरड चालू आहे, तर मला एकच विचारायचं की काँग्रेसच्या राज्यामध्ये शेतकरी एसी मध्ये होता का आणि बीजेपीच्या राज्यामध्ये शेतकरी गरीब झालाय का? या राज्यातनी दलितासाठी जो निधी येते तो निधी इथं खर्च केला जात नाही आणि नंतर ते वापस जाते. तर बीजेपी सरकारला माझं विनंती आहे की दलिताचा जो निधी वापस गेलाय तो परत पाठवावा आणि त्यांची भरपाई करून द्यावी. कारण दिल्लीचं सरकार राहो का महाराष्ट्राचं सरकार राहो, दलिताचा निधी हा पूर्णपणे दलितावर खर्च होत नाही आणि त्यामुळे दलित हे दलितच राहून राहिले. फक्त उपवास हे वृत्तपत्रातून आणि मीडियामधून चालू आहे. दलिताच्या कोणत्याही योजना अशा प्रत्यक्षात साक्षात झालेल्या नाहीत. ठीक आहे काका, आपण विचारू. हा महत्वाचा प्रश्न आपला. मला काँग्रेसवाल्याला एक प्रश्न आहे की हे भ्रष्टाचार म्हणतात, यांनी कोळसा खाल्ला, युरिया खाल्ला, झाडं खाल्ले, काय नाही खाल्ले यांना विचारा. हे कशाचा भ्रष्टाचाराचा विषय मांडू शकता तो? अगदी थोडं. मला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विचारायचं आहे. मागच्या वर्षी भीषण पाणी टंचाई होती. पूर्ण यवतमाळ शहरात भर उन्हात भाजप आणि सेनेचे कार्यकर्ते पाणी वाटत होते, त्यांनीच टँकर लावले होते. हे लोक तेव्हा कुठे होते? ही मंडळी तेव्हा कुठे होती असा प्रश्न त्यांनी केला. आपण सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊयात. प्रश्न आपण दावे प्रतिदावे करू नका, ते करायला आपली नेते मंडळी आहेत इथे. अगदी थोडक्यात. मी मौलाना आझाद महामंडळचा सदस्य होतो, संचालक होतो महाराष्ट्र राज्यावर. मागच्या सरकारमध्ये मी संचालक होतो. मागच्या वेळेस आम्ही 350 कोटीचा जो वाटप होता अल्पसंख्याक लोकांना ते आम्ही दिलं होतं. पण गेल्या 4.5-5 वर्षापासून हा महामंडळ पूर्णपणे बंद आहे. अल्पसंख्याक विभागामध्ये तुम्ही आमच्या एरियामध्ये येऊन बघा. मी इथं मौलाना आझाद मंचाचा मी जिल्हाध्यक्ष आहे. मी हे सांगत आहे की आपल्या इथे एक अँब्युलन्सचा जो मुद्दा आला, आमच्या इथे खासदार दलवाई साहेबांनी अँब्युलन्स दिली आमच्या एरियासाठी, पण अँब्युलन्स एकही उपलब्ध झालेले नाही. काका अगदी थोडक्यात. मी बीजेपीचा वोटर आहे, मान्य करतो हो, पण बीजेपीवाल्यांना एक प्रश्न विचारतो मी. साहेब अमृत योजना आली, एक सांगते एक तारीख, एक सांगते अलग तारीख, पुन्हा उन्हाळा दुसरा आला. मी माननीय जिल्हाध्यक्ष साहेबाला विचारतो, एक तारीख देऊन द्या तुम्ही नक्की, पूर्ण जनतेला सांगून द्या ह्या दिवशी नडेन म्हणून. आपण पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेनंतर नेत्यांच्याकडे जाऊयात. शिवसेनेपासून आपण सुरुवात करूयात. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जिल्हा प्रमुख साहेब आपण आहोत. ह्या सर्व प्रश्न आणि हे सर्व समस्या ज्या आहेत त्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या आहेत. जाता जाता या सगळ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना काय उत्तर द्याल? त्याचबरोबर का शिवसेनेला पुन्हा निवडून द्यायचं? जाता जाता लाखो लोक जे घरी टीव्हीवर बघतायत त्यांना काय आवाहन करा? भ्रष्टाचाराचं जर म्हणसाल तर लक्षात घ्या, या गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर आळा बसलाय भ्रष्टाचाराला. ई टेंडरिंग लक्षात ठेवा. कंट्रोल मधला भ्रष्टाचार, रेशन मधला भ्रष्टाचार संपूर्णपणे थांबला आहे. थंबमुळे रेशन मिळत आहे, संपूर्ण भ्रष्टाचार थांबलाय. ही टेंडरिंगमुळे भ्रष्टाचार इतक्या मोठ्या, आपण जर आकडे जर पाहिले तर इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे काय सांगतात? आधार कार्ड ट्रॅप झाला अँटी करप्शनचा. भ्रष्टाचार कसा काय बंद झाला?
ऐकून घ्या, एखाद्या विभागाच्या प्रवृत्तीबद्दल बोलत नाहीये मी. सार्वत्रिक लक्षात ठेवा, ह्या प्रवृत्ती काही 5 वर्षात आलेल्या नाहीये. हे 60 वर्षाची काँग्रेसची देण नाही. या 60 वर्षात काँग्रेसची देण इतक्या वर्षात झाले नाही. आणि एक स्पष्टपणे मला सांगायचं आहे, यवतमाळच्या जनतेला स्पष्टपणे सांगायचं आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे. विकासाचं काम अतिशय वेगात चालू आहे आणि लक्षात ठेवा, जनतेला दिलासा मिळत आहे. 5 वर्षामध्ये आम्ही दिलासा देण्याचं काम केलं आहे. कारण 60 वर्षाच्या समस्या 5 वर्षात सुटणारच नाही, लक्षात ठेवा. पण आम्ही प्रयत्न करतोय आणि चांगलं यश मिळत आहे. चांगल्याप्रमाणे आम्ही निधी खर्च करतोय, लक्षात ठेवा. आणि एक केंद्राने आणि राज्यामध्ये एक चांगलं सरकार आम्ही या महाराष्ट्रातील जनतेला देत आहे. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात झालं तर जनता समाधानी आणि सुखी आहे. लक्षात ठेवा, रस्त्याच्या बाबतीत, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत जनता अतिशय सुखी आहे. भ्रष्टाचाराला निश्चितच पायबंद बसलेला आहे. ठीक, आपण काँग्रेसकडे जाऊयात. साहेब, जाता जाता वेळ थोडा आहे, का काँग्रेसला या मतदारसंघात निवडून द्यायचं? 5ही वर्षांनी एकमेकांवर चिखलफेक केली. आज एकत्र येणं आता नाटक या ठिकाणी करत आहे. अजून तिकीट फायनल नाही उरली यांची. समजतात का? लोकांना सगळं कळते या ठिकाणी काय चालू आहे ते. यांना करोडो रुपये जाहिरातीवर खर्च करण्यासाठी पैसे आहे. करोडो रुपयांचा खर्च, करोडोंच्या जाहिराती द्यायला पैसे आहे. शेतकऱ्यांच्या एक चुकारा द्यायसाठी याचे पैसे नाही. मागच्या वर्षीचे चुकारे त्या शेतकऱ्यांचे दखडले हो. ग्रामीण भागात त्यांची स्थिती जाऊन पहा थोडीशी. तुम्हाला हा कार्यक्रम घ्यायचा होता, मेडिकलमध्ये घ्यायला पाहिजे होता. तिथली तुम्हाला अवस्था माहीत पडली असती, ती मेडिकल कॉलेज आहे की पक्षाचा अड्डा आहे ते, हे तुम्हाला माहिती झालं असतं. तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो, यावर्षी विकासाची जर खरी श्रेय द्यायचं असेल तर दिवंगत निलेश पालवेकर साहेबांना दिलं पाहिजे. त्यांचे उपकार आपण मान्य केले पाहिजे. त्यांना विकासाचं विजन होतं. यवतमाळ जिल्ह्याचा विकास कसा झाला पाहिजे विजन त्यांना होतं. त्यांनी पोस्टल ग्राउंडचा प्रश्न सोडवला. त्यांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी आणलं. या जोरावर जनता काँग्रेसला निवडून देईल असा विश्वास आहे. सांगतायत ना, असा विश्वास आहे. तुळजापूर रस्त्याचा पहिला प्रस्ताव पाठवणारे निलेश पालवेकर होते. तेव्हापासून तो प्रस्ताव सुरू झाला. खऱ्या अर्थी विकासाचं श्रेय दिलं पाहिजे, निलेश पालवेकरांना दिलं पाहिजे. हे यांनाही मान्य आहे, यांनाही मान्य आहे. ठीक, भारतीय जनता पक्षाकडे आपण जाऊयात. साहेब, मगाशी एका प्रश्नाचं उत्तर आपण दिलं नाही. कदाचित ते आपण देऊ इच्छित नाही की मला माहित नाही, पण त्याचंही उत्तर द्या. आणि युतीच्या खासदाराला का निवडून द्यायचं तेही सांगा. ते म्हणजे माध्यमांवरती विनाकारण हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार का, आणि युतीच्या खासदाराला का निवडून द्यायचं काय सांगाल? लोक हल्ला केला ती विकृती आहे, त्याचा निषेध आम्ही पण केला. धन्यवाद. एक सामाजिक क्षेत्रामध्ये असं व्हायला पाहिजे नाही आणि कार्यवाही झाली पाहिजे त्याच्यावर, याच्या मताचा आम्ही आहे. आम्ही आपण पालकमंत्र्यांना सांगाल का, जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगाल का, जनतेला तसं आश्वासन द्याल? जनतेला तसं आश्वासन द्याल? आश्वासनच आहे, कारण आम्ही न्यायाच्या प्रती न्याय मिळाला पाहिजे ही सर्वांना स्वाभाविक आमची. का युतीच्या खासदाराला निवडून द्यायचं? आणि युतीच्या खासदाराला निवडून देण्याचं म्हणजे देशामधला जो एकंदरीत आपण पाहतोय की सर्व क्षेत्रामध्ये विकास केलेला आहे मोदी सरकारने. कामगाराच्या क्षेत्रात असो, रोड इन्फ्रास्ट्रक्चर असो, रेल्वेच्या क्षेत्रामध्ये असो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात असो, संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे भरीव काम केलेलं आहे, क्षेपणास्त्र नवीन खरेदी केलेले आहे. हे सगळे विषय, या सगळ्या विषयाला कामगारांच्या योजना आहे, या सगळ्या विषयाला घेऊन या देशामध्ये आणि शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना या ठिकाणी आणली. आणि हे सगळे विषय तुरीची खरेदीच्या बाबतीत बोलत आहे. तुरीच्या खरेदीचे पैसे पूर्णपणे शेतकऱ्यांना दिले. वेळ आपल्याकडे थोडा आहे. सेना भाजप मिळून दोघांनी भूमिका मांडली. मी गणवीरजींकडे जातो. गणवीरजी, तिसरा पर्याय म्हणून का लोकांनी तुम्हाला निवडून द्यायचं? जनतेला काय सांगा, लाखो लोकांना काय सांगा? या इथल्या खासदारांना निवडून देण्याचं कुठलंच कारण नाही आहे. कारण की 10 वर्ष त्यांनी असेच गमावलेले आहेत. आजही विकासाच्या थापा मारते असतील, त्यांनी माझ्यासोबत मंगीला चालव. आजही तिथल्या महिला आधीसारखं ते पानं बांधतायत आपल्या शरीराला. जर अशा अवस्था आजही असेल तर खरंच इथल्या खासदारांना इथल्या लोकांनी निवडून द्यायला पाहिजे काय? आम्ही आज इथे उच्च शिक्षित माणूस प्रवीण पवार यांना उमेदवारी दिली आहे वंचित आघाडीने, आणि अशा उमेदवाराला इथल्या लोकांनी निवडून द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. मी आपल्या सगळ्यांकडे शेवटचं 1 मिनिट आहे. एकाच वाक्यात जनतेचे काय प्रश्न असतील? एकाच वाक्यात माझे 2 प्रश्न आहेत साहेब. एका वाक्यात प्रश्न काय? जनतेचे प्रश्न असतील. नरेंद्र मोदी म्हटलं जनधन योजना कुठे गेली? दोन्ही जिल्हा प्रमुखांना नरेगाचा प्रश्न आहे. काँग्रेसच्या नाही, काय मुद्द्यावर लोक मतदान करतात? नरेगा बंद करण्याचा. ठीक आहे साहेब. आणि केंद्रीय विद्यालय यवतमाळ शाळा कुठे होईल? चौकीदार चोर आणि राफेलचे कागदपत्र कुठे गेले बीजेपीने सांगावं. ठीक.
एका वाक्यात साहेब, एका वाक्यात. साहेब, संरक्षण मंत्रालयातून कागदपत्र चोरी जात आहे, याचा चौकीदार काय करत? सर, यांनी सांगा घरकुल यवतमाळ शहरामध्ये यांनी किती बांधले म्हणून? इथली सुरक्षितता, इथला आमदारी मार खातो, त्याची बायकोही मार खातो. सर, हा पूर्ण जिल्ह्यात त्याचं माहीत पडतं. हे जे म्हणतात भ्रष्टाचार बंद झाला, सुरक्षितता वाढली, महिलांना सुरक्षितता मिळाली. ठीक. एका वाक्यात. काँग्रेसमध्ये अशी होती शिकवण आहे, जी आतंकवाद्याला जी म्हणते आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानाचा अपमान करते. हे मुद्दे यवतमाळच्या जनतेने लवकर पटापट जे सांगितले ते आपण घेतले. पण ज्या मुद्द्यांकरता यवतमाळ लोकसभेची निवडणूक रंगणार आहे ते हे मुद्दे आहेत. यवतमाळच्या जनतेने अनेक मुद्दे उपस्थित केले, अनेक प्रश्नांना उत्तरं मिळाली नाहीत, पण प्रश्न उपस्थित होणं गरजेचं होतं, ते उपस्थित झाले. या कार्यक्रमामधनं हे प्रश्न आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यवतमाळ लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला इतकंच आव्हान आहे, आपण भरभरून मतदान करा. या निवडणुकीमध्ये आपला खासदार निवडून देताना कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मोठ्या प्रमाणावर मतदान करा. आजच्या कार्यक्रमामध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.